नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. तर आज मी तुमच्यासमोर एक अशी माहिती घेऊन आले आहे जी ऐकून तुम्हाला खरंच खूप मोठा धक्का बसणार आहे. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय व्यक्तींसाठी डिसेंबर 2025चा शेवटचा पंधरवाडा म्हणजेच 20 डिसेंबर ते 31 डिसेंबरचा काळ अतिशय महत्त्वाचा, अतिशय रहस्यमय आणि अविस्मरणीय असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या 12 दिवसात तुमच्या आयुष्यात 2 मोठ्या धक्कादायक घटना घडण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे वाईटच असे नाही, काही धक्के इतके मोठे असतात की ते तुमचं आयुष्य क्षणात बदलू शकतात. एक घटना तुमच्या विचारांना नवीन दिशा देईल, तर दुसरी घटना तुमच्या नात्याच्या आणि भावनांच्या जगात मोठी उलथापालथा घडून आणेल. तुम्ही जर खूप दिवसांपासून तुमच्या समस्याची मूळ शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी एक मोठा संकेत ठरणार आहे. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून आणि या बदलांना सामोरे जाण्यासाठी तुमच्या मनात सकारात्मकता निर्णय करण्यासाठी मी तुम्हाला एक विनंती करते. या रहस्यमय संदेशाचा स्वीकार करा आणि त्यामुळे नक्कीच व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही कुंभ राशीचे असेल तर कमेंटही करून सांगा की होय, मी कुंभ राशीचा आहे आणि या रहस्यमय संदेशाचा मी स्वीकार केलेला आहे. तुम्ही एक लाईक कराल, एक कमेंट कराल, याने काय होईल ना की मलाही एक प्रोत्साहन मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी. त्यामुळे नक्कीच तुम्हीही व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे चला तर आपण सुरुवात करूया. या 2 धक्कादायक घटना तुमच्यासाठी कोणत्या असतील हे जाणून घेण्यासाठी बघा, खाली कमेंटमध्येच एक हाईपचं बटन असतं, त्या बटनावर क्लिक करत चला, जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचेल. चला तर मग जाणून घेऊया या 12 दिवसांच्या रहस्यमयाबद्दल. कुंभ राशीच्या समस्या आणि आंतरिक द्वंद्व. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, मी तुमच्या भावना समजू शकते. तुमचा स्वभाव दूरदृष्टीचा आणि समाजहिताचा आहे, पण तुमच्या या स्वभावामुळे तुम्हाला गेल्या काही काळात खूप मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. तुमच्यापैकी अनेकांनी मला सांगितले आहे की ताई, आम्ही जगाचा विचार करतो पण आमचे लोक आम्हाला समजून घेत नाही. ही नात्यातील आणि विचारांमधली पोकळी तुम्हाला खूप छळते. अनेकदा तुम्ही एकटे पडता कारण तुमचे विचार इतरांपेक्षा खूप पुढे आहे. तुम्ही सध्या निर्णय घेण्याच्या द्विधा मनस्थितीत असाल. कोणते पाऊल टाकावे, कोणावर विश्वास ठेवावा हे तुम्हाला समजत नसेल. तुमच्या मनात अनेक कल्पनांचे आणि स्वप्नांचे वादळ आहे, पण त्यांना मूर्तिरूप कसे द्यावे याचा मार्ग दिसत नसेल. या सगळ्या आंतरिक द्वंद्वामुळे तुमच्या मनात सततची चिंता आणि अस्वस्थता आहे. अनेकांना झोप न येण्याचा त्रास किंवा अचानक नैराश्याची भावना येत असेल. तुमच्या या सगळ्या वेदनांवर आता हे 2 धक्के एक मोठा आणि निर्णायक उपाय घेऊन येणार आहे. हे धक्के तुम्हाला तुमच्या सध्याच्या त्रासातून बाहेर पडण्याची शक्ती देतील. मला माहिती आहे तुम्ही खूप मजबूत आहात, पण आता तुम्हाला योग्य दिशा मिळणे आवश्यक आहे. ग्रहांमधील मोठे बदल आणि रहस्याचे उद्घाटन. या 12 दिवसात हे धक्के का बसणार आहे हे समजून घेण्याची आपल्याला ग्रह ताऱ्यांमधील बदलांकडे लक्ष द्यावे लागेल. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे आणि राशीवर गुरु म्हणजे बृहस्पतीचा प्रभावही असून खूप महत्त्वाचा असतो. 20 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 या दरम्यान शनी आपल्या मूळ त्रिकोणामधून एक अत्यंत महत्त्वाच्या स्थानातून भ्रमण करत आहे. शनी हा कर्म, न्याय आणि शिस्तकारक आहे. त्याचे हे स्थान अचानक आणि मोठे बदल घडून आणू शकते. याच काळात मंगळ ग्रह जो ऊर्जा आणि कृतीचा कारक आहे, तोही अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक स्थितीत येणार आहे. शनी आणि मंगळ यांच्यात होणारा हा अशुभ शुभ प्रभाव तुमच्यासाठी 2 मोठे धक्के घेऊन येणार आहे. पहिला धक्का हा शनीमुळे असेल, जो तुम्हाला तुमच्या भूतकाळातील निर्णयांचा परिणाम दाखवेल आणि तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये एक मोठे परिवर्तन घडवण्यास भाग पाडेल. तर दुसरा धक्का हा मंगळाच्या प्रभावामुळे असेल, जो तुमच्या नात्यांमध्ये आणि भावनात्मक जगात त्वरित आणि निर्णायक कृती घडवून आणेल. हा काळ असा असेल की तुमच्या समोरचे सत्य अगदी स्पष्टपणे उभे राहील. हे बदल खूप मोठे मूलभूत स्वरूपाचे असणार आहे. पहिला धक्का काय आहे बघूया.
विचारांची क्रांती आणि वैयक्तिक ओळख. पहिला धक्का जो तुमच्या मानसिक आणि वैचारिक जगात घडेल तो तुम्हाला मोठ्या आत्मपरीक्षणासाठी भाग पाडेल. तुम्ही इतरांपेक्षा काय केले आणि तुम्हाला काय मिळाले यावर तुमचा मोठा संघर्ष चालू असेल. तुमचा सद्भाव आणि औदार्य याचा फायदा अनेक लोकांनी घेतला असेल, ज्यामुळे तुम्हाला नैराश्य आणि पश्चातापाची भावना येत असेल. तुमच्या मनात अनेक गैरसमज आणि अपूर्ण इच्छा घर करून राहिल्या असतील. हा धक्का तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देईल. तुम्हाला अचानक हे कळेल की तुमच्या जीवनातील नियंत्रण दुसऱ्याच्या हातात दिले होते. 20 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत काही अचानक घटना घडतील, ज्यामुळे तुम्हाला हे समजेल की तुम्ही ज्या व्यक्तीवर किंवा ज्या विचारांवर विश्वास ठेवला होता ते तसे नव्हतेच. हा धक्का तुम्हाला सत्याचा सामना करायला शिकवेल. ही घटना तुम्हाला तुमच्या मूळ समस्याची जाणीव करून देईल. यामुळे तुम्हाला थोडा आघात होईल, पण हा आघात तुमच्या आत्म्याला शुद्ध करणारा असेल. या धक्क्यानंतर तुमच्या विचारांना एक नवीन दिशा मिळेल, ज्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने आणि निडरपणे जगाल. हा धक्का तुम्हाला मोकळा श्वास घेण्यासाठी मदत करेल. यानंतर बघूया दुसरा धक्का कोणता असणार आहे. नात्यातील निर्णायक वळण आणि भावनात्मक शुद्धीकरण. दुसरा धक्का हा तुमच्या जवळच्या नात्याशी संबंधित असेल आणि तो तुमच्या भावनात्मक जगाला हादरून सोडेल. कुंभ राशीचे लोक नाती जपतात, पण अनेकदा त्यांना गैरसमज आणि फसवणुकीचा अनुभव येतो. तुमचे जवळचे संबंध, मग ते कुटुंबातील असोत, मित्रांचे असोत किंवा प्रेम संबंध असो, तुम्हाला खूप अस्थिरता देत असतील. कोणासोबतचे नाते तोडावे, कोणाला माफ करावे याबद्दल तुम्ही भावनात्मक अगदी भ्रमात असाल. 20 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळात तुमच्या नात्यामध्ये एक अचानक आणि निर्णायक घटना घडणार आहे. ही घटना इतकी मोठी असेल की तुम्ही एका क्षणात मोठा निर्णय घ्याल. उदाहरणार्थ, काही संबंधामध्ये अस्पष्टता दूर होईल आणि तुम्ही निर्णायक भूमिका घ्याल. जे लोक तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा आणत आहेत ते आपोआप दूर होतील किंवा तुम्हीच त्यांना दूर करा. ही घटना देखील तुमच्या आयुष्यात घडू शकते. पण या धक्क्यामुळे तुमच्या जीवनात नव्या आणि शुद्ध नात्यांसाठी जागा निर्माण होईल. हा धक्का तुम्हाला हे शिकवेल की स्वतःच्या भावनांचा आदर करणे किती महत्त्वाचे आहे. या धक्क्यानंतर तुमच्या मनात शांती, स्पष्टता येईल, जी तुम्हाला खूप दिवसांपासून हवी होती. या धक्क्यामुळे तुमचे भावनिक शुद्धीकरण होईल. ज्योतिषमय उपाय आणि आध्यात्मिक तयारी तुम्हाला सांगते. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, हे धक्के जरी धक्कादायक असले तरी ते तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे आहे. या बदलांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला काही ज्योतिषे आणि आत्मिक तयारी करणं महत्त्वाचं आहे. शनिदेवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी या 12 दिवसामध्ये तुम्ही हनुमान चालीसा किंवा शनी स्तोत्राचे रोज पठण करावे. यामुळे काय होईल, शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होईल आणि तुम्हाला निर्णय घेण्याची शक्ती मिळेल. मंगळ ग्रहाचा सकारात्मक प्रभाव मिळण्यासाठी तुम्ही गरजू लोकांना मदत करावी. कोणत्याही प्रकारची सेवावृत्ती तुम्हाला या काळात खूप मदत करेल. दररोज सकाळी तुम्ही मेडिटेशन करू शकता. यामुळे तुमच्या मनात येणारे अनेक विचार आणि चिंता शांत होतील आणि तुम्हाला स्वतःची ओळख मिळेल. या काळात शक्य असल्यास चांदीच्या भांड्यात पाणी प्या. यामुळे मानसिक शांतता प्राप्त होईल. हे उपाय तुम्हाला धक्कादायक घटनांना एक सकारात्मक बदलाच्या संधीत रूपांतर करण्यास मदत करतील. हा संदेश माझ्या प्रत्येक कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचायला हवा, ज्यांना सध्या आधाराची आणि स्पष्टतेची गरज आहे. तुमच्यापैकी अनेक जण सध्या अज्ञात भीतीने त्रस्त असाल. हा व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शक ठरावा हीच माझी तळमळीची इच्छा आहे. म्हणूनच मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते, जर तुम्हाला या दैवी संदेशावर विश्वास वाटत असेल आणि तुम्ही या बदलांना स्वीकारायला तयार असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हो मी या बदल स्वीकारायला तयार आहे अशी कमेंट नक्कीच करा. त्याचबरोबर तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही ज्या कोणत्या देवाची श्रद्धा करता त्या देवाचं नाव कमेंट करायला विसरू नका, जसं की श्री स्वामी समर्थ. चला तर मग आपल्या या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग होण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या
राशींबद्दल तुम्हाला वेगवेगळी माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते. आता कोणत्या राशीबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल तेही कमेंट करून सांगा. चला तर मग भेटू आपण पुन्हा अशा नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.